सुरू आहे। पुण्याहून आज दुपारी वाल्मिक कराडला घेऊन पोलिसांची टीम निघाली होती। ती काही क्षणांपूर्वी केजमध्ये पोहोचली आहे आणि इथे कराडची आता वैद्यकीय चाचणी घेतली जाते। ही वैद्यकीय चाचणी केल्यानंतर कराडला थेट कोर्टात हजर केलं जाईल। या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट, वाल्मिक कराडला घेऊन पोलिसांचं पथक केजमध्ये दाखल झालंय। याच सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सिद्धार्थ, वाल्मिक कराड यांना जिल्हा रुग्णालयात आणलेले केसच्या आणि त्या ठिकाणी त्यांच्या तपासणी सुरू आहेत आणि सगळ्या बाजूनी मोठा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। एक 2 मिनिटं आधी त्यांना या ठिकाणी आणले, मोठ्या बंदोबस्तामध्ये ते इथं आलेत आणि आता आरोग्याची तपासणी झाल्यानंतर लगेच थेट इथून त्यांना कोर्टात दाखल करण्यात आलेलं आहे। कोर्टामध्ये आता सगळी यंत्रणा सज्ज आहे, दोन्ही पक्षाचे वकीलही त्या ठिकाणी आलेले आहेत। आता कोर्टासमोर नेमकं त्यांना उभा केल्यानंतर काय रिमांड भेटतं किंवा किती दिवसाची कोठडी भेटते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र हे जे दृश्य आपण बघतोय रुग्णालयातले एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। वाल्मिक कराड यांना त्या ठिकाणी 2 डॉक्टरांची टीम जी आहे त्यांची आरोग्याची तपासणी करतायत। आल्या त्यांच्या BP आणि शुगर सुद्धा तपासण्यात आलेला आहे। निश्चित त्यांची विचारपूस होते, त्यांना काही जुने आजार वगैरे आहेत का आणि सगळी कागदपत्र सुद्धा तयार केली जातात, कारण मेडिकलचा जो काही रिपोर्ट असेल तो सुद्धा कोर्टासमोर मांडला जाईल। सध्या वाल्मिक कराड आणि पोलिसांची टीम रुग्णालयात आहे। इथल्या रुग्णालयात डॉक्टरांच्याकडून त्यांची तपासणी केली जाते आणि इथून त्यांना थेट कोर्टात हजर केलं जाईल। त्या संदर्भातली जी अत्यावश्यक कागदपत्र आहेत ती सगळी याआधीच तयार करण्यात आली आहेत। सिद्धार्थ, आणखीन काही वेळापूर्वी ज्या वेळेला मगाशी 8च्या आणि त्याही आधीच्या बुलेटिनमध्ये आपल्याशी बोलणं केलं होतं त्यावेळेला लोक इथे मोठ्या संख्येने जमले होते। त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा कराड यांच्या काही समर्थकांना इकडनं घालवण्याकरता पोलिसांना सुद्धा मोठी धडपड करावी लागली। निश्चितपणे मिलिंद, त्या ठिकाणी मॉब जमला होता। तो मॉब कुणाचा होता हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण खूप मोठ्या प्रमाणात होते आणि मॉब वाढत होता आणि वाल्मिक कराड यांना आणण्याची वेळ होत होती। त्यामुळे पोलिसांनी मोठा ट्रॅकिंग फोर्स लावून त्या ठिकाणून पूर्ण मॉब हुसकावून लावलेला आहे। आता पोलीस स्टेशन आणि रुग्णालयामध्ये हा पूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला आहे आणि मोठा बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे। आता पूर्ण शांतता आहे। निर्मनुष्य केलेला आहे भाग मात्र केज शहरामध्ये तणावाचं वातावरण। विशेष पोलीस बंदोबस्त रुग्णालयात सुद्धा आपल्याला दिसतंय। जिथे वाल्मिक कराड यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे त्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहोत रुग्णालयातली। आपल्याला दिसत आहेत डॉक्टर एक रिपोर्ट तयार करतायत। वाल्मिक कराड यांना तपासलं जात आहे, त्यांची मेडिकल हिस्ट्री म्हणजे त्यांना यापूर्वी काय काय आजार होते आणि अन्य गोष्टी लिहिल्या जात आहेत। यासोबतच त्यांची ब्लड प्रेशर, शुगर यासह अन्यही काही गोष्टींची तपासणी केली जाईल आणि हा अहवाल तातडीनं वाल्मिक कराड यांना कोर्टात नेलं जाईल। तिथे हा अहवाल कोर्टात सादर करायचा असतो। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहोत। वाल्मिक कराडला केजमधल्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं आणि इथे त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। आज साधारण 12-12:15 दरम्यान आधी वाल्मिक कराडचा एक व्हिडिओ समोर आला। तो व्हिडिओ माध्यमांपर्यंत पोहोचून सगळ्यांना दाखवला जाईपर्यंत 12:15च्या दरम्यान स्वतः वाल्मिक कराड एका गाडीतून पुण्याच्या CID मुख्यालयात दाखल झाला। इथे पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतलं। काही सहकारी वाल्मिक कराड सोबत आले होते, त्यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली। त्यांनी असं म्हटलं की
सोलापुरात अक्कलकोट इथे जाऊन दर्शन घेऊन वाल्मिक कराड पुण्यामध्ये सरेंडर होण्यासाठी आला होता. याआधीसुद्धा तो गेले काही दिवस पुण्यात राहत होता असं कळतं.